नमस्कार, मी प्राध्यापक SP खिलारी, RBNB कॉलेज रामपूर, इतिहास विभाग. आजच्या तासिकेला SYBA जनरल पेपर आधुनिक जग एक दृष्टिक्षेप, राष्ट्रवादाचा विकास यामध्ये जपान, इटाली आणि जर्मन हे 3 मुद्दे आहेत. त्यापैकी आपल्याला आजच्या तासिकेला जपानमधील मेइजी राज्यक्रांतीचा अभ्यास करावायचा आहे. आधुनिक राष्ट्रवादाच्या कालखंडामध्ये प्रबोधन युगाला सुरुवात होऊन युरोप खंडामध्ये वेगवेगळ्या चळवळी सुरू झाल्या. अनेक क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे बदल घडून आले. या कालखंडामध्ये अमेरिकन राज्यक्रांती, इंग्लंडची रक्तहीन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती या अभूतपूर्व घटनांनी जगातील विविध देशांमध्ये आमूलाग्र असे बदल घडून आले. प्रत्येक देशातील राजकीय, सामाजिक, धार्मिक, आर्थिक अशा विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडून आल्याने सामाजिक जागृतीही निर्माण झाली. इटाली आणि जर्मनीचं एकीकरण हेही त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. जपानमध्ये देखील अशाच प्रकारे अभूत असा बदल होऊन मेइजी क्रांतीनं जपानला एक महासत्ता म्हणून, एक बलाढ्य राष्ट्र म्हणून जगाच्या राजकारणामध्ये पुढं आणलं. एक बलशाली राष्ट्र म्हणून युरोपच्या राजकारणामध्ये हे राष्ट्र पुढं आलं. जपानच्या या आमूलाग्र अशा बदलाचा अभ्यास करावायचा असेल तर, किंवा मेइजी राज्यक्रांतीच्या कारणांची मीमांसा पाहायची असेल तर आपल्याला जपानची अगोदरची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागते. इसवी सन पूर्व 3000 या कालखंडात जपानमध्ये जोमन ही संस्कृती नांदत होती. अनेक वैभवशाली कालखंड जपानी जनतेने पाहिले होते. इसवी सन 12व्या शतकामध्ये मात्र आपल्या राजाबद्दल निष्ठा वाहणाऱ्या या जपानी जनतेला महत्त्वाकांक्षी शोगुन सरंजामदारामुळं मुकावं लागलं. 12व्या शतकानंतर शोगुनने जपानवर आपलं प्रभुत्व निर्माण केलं. जपानच्या राजाचे अधिकार नाममात्र ठेवून आपलं प्रभुत्व निर्माण केलं. जवळजवळ 1867 पर्यंत शोगुन घराण्याची अनियंत्रित राजसत्ता जपानवरती आबादित राहिलेली होती.
जपानी जनता जपानमधील अमीर उमराव जमीनदार यांनी राजसत्तेच्या पायी आपली निष्ठा वाहिली होती. त्यांनी शोंगुनला विरोध करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु शोंगुनने मात्र आपल्या शक्तीच्या जोरावर त्यांचा विरोध मोडून काढला आणि अनिर्बंध अशी स्वतःची अनियंत्रित राजसत्ता या ठिकाणी निर्माण केली. परंतु पुढील काळामध्ये मात्र शोंगुनला पाश्चात्य राष्ट्रांपुढं नमतं घ्यावं लागलं. यापूर्वी देखील पाश्चिमात्य राष्ट्रांनी जपानमध्ये प्रवेश केला होता. व्यापाराचं निमित्त करून धर्मप्रसार करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जपानी जनतेनं अगदी अल्पावधीतच परकीयांची इथून हकालपट्टी केली. नंतरच्या काळामध्ये मात्र परिस्थिती बदलत गेली. औद्योगिक क्रांतीने उत्पादनामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ झाली. यंत्रयुगाला सुरुवात झाली. आक्रमक साम्राज्यवाद जोपासला जाऊ लागला. व्यापारवाद वाढला गेला. परिणामी आग्नेय आशियातील देशांबरोबर व चीनमध्ये आपले व्यापारी हितसंबंध जोपासण्यासाठी अमेरिकेनं जपानच्या बंदरांची मागणी केली. ही बंदरं मागण्याचा उद्देश म्हणजे आग्नेय आशियामधील देशांबरोबर व्यापार वाढवणं, व्यापारी मार्गामध्ये जहाजांसाठी इंधन भरण्यासाठी हक्काचं ठिकाण प्राप्त करून घेणं, हा दुहेरी उद्देश अमेरिकेचा होता. पहिल्या प्रथम शोंगुनने अमेरिकेच्या या धोरणाला हुडकावून लावलं, परंतु 1853 मध्ये अमेरिकेच्या कमांडर पेरीने प्रचंड सैन्य घेऊन जपानवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून शोंगुनने माघार घेतली आणि जपानची 2 बंदरं व्यापारासाठी आणि इतर सोयीसाठी अमेरिकेला खुली करून दिली. अशा रीतीने जपानमध्ये पाश्चात्य राष्ट्रांचा प्रवेश झाला. अमेरिका आणि जपान यांच्यामध्ये व्यापारी तह झाल्यानंतर जपानमध्ये इंग्लंड, पोर्तुगीज, फ्रेंच या राष्ट्रांनीही प्रवेश केला. त्यांनीही अमेरिकेप्रमाणेच वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती प्राप्त करून घेतल्या आणि अशा रीतीनं कमांडर पेरीच्या आगमनाने पाश्चात्यांचा जपानमध्ये प्रवेश झाला. पाश्चात्यांचा जपानमध्ये प्रवेश झाल्यानंतर पाश्चात्य शिक्षण, विविध प्रकारच्या नवनवीन संकल्पना याची माहिती जपानला मिळू लागली. जपानने त्या काळामध्ये आपल्या कर्मठ रूढी परंपरा बाजूला करून आधुनिक संकल्पनाची कास धरली आणि परिणामी जपान एक बलाढ्य राष्ट्र म्हणून नंतरच्या काळामध्ये जगाच्या पुढं आलं. अशा रीतीने जपानमध्ये झालेली ही मेइजी क्रांती कोणत्या कारणामुळे झाली याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. जपानच्या मेइजी राज्यक्रांतीसाठी प्रामुख्याने 4 कारणं कारणीभूत ठरली गेली. पहिलं म्हणजे शोंगुनचे वर्चस्व. आता शोंगुन म्हणजे कोण?
तर त्या काळामध्ये जवळजवळ 12व्या शतकापासून जपानच्या राजसत्तेमध्ये विविध घराण्याचा प्रभाव होता. विविध घराणी त्या काळामध्ये लष्करी व्यवसाय पत्करून राजदरबारी आपली निष्ठा वाढवण्याचा प्रयत्न करीत होते. शोंगुन हे घराणं देखील लष्करी पेशामधलं घराणं होतं. 12व्या शतकापर्यंत जपानमध्ये अनियंत्रित सम्राटाची सत्ता होती. परंतु अमीर उमरावांच्या राजकीय हस्तक्षेपामुळं शोंगुन घराण्याने आपलं राजकीय वर्चस्व निर्माण करून जपानच्या सम्राटाला नाममात्र करून टाकलं. त्याचे अधिकार काढून घेतले आणि जपानवरती आपली अनिर्बंध अशी सत्ता प्रस्थापित केली. जवळजवळ 12व्या शतकापासून तर 1867 पर्यंत शोंगुन घराण्याची अनिर्बंध अशी सत्ता जपान या देशावर होती. शोंगुनला वेळोवेळी जमीनदार अमीर उमराव, सर्वसामान्य जनता यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केलेला होता. आपल्या सम्राटाचा झालेला अपमान, जपानमध्ये पाश्चात्य राष्ट्रांचा प्रवेश यामुळं जपानी जनतेचा स्वाभिमान दुखावला गेला होता. त्यामुळं सातत्याने या अमीर उमरावांनी आणि सर्वसामान्य जनतेनं या शोंगुनला विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु शोंगुनने आपल्या बळाच्या जोरावर वेळोवेळी हा विरोध मोडून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु काळाच्या ओघामध्ये शोंगुन घराण्याचं वर्चस्व हळूहळू कमी होत गेलं. अमीर उमराव, सर्वसामान्य जनता त्यांची आपल्या सम्राटाबद्दलची निष्ठा या जोरावर शोंगुनचं वर्चस्व हाणून पाडण्याचं काम त्या काळामध्ये सामान्य जनता आणि अमीर उमरावांनी केलं. परिणामी सम्राटाला पुनर्स्थापित करण्याचं आणि पाश्चात्य राष्ट्रांना जपानमधून काढून घेण्याचा पावित्रा या सामान्य जनतेनं आणि अमीर उमरावांनी केला. परिणामी याच जनतेच्या नेतृत्वाखाली असंतोष वाढीस लागून जपानमध्ये मेइजी क्रांती घडून आली. दुसरं कारण पाश्चात्य राष्ट्रांचे अन्याय आणि अत्याचार. जपानमध्ये पाश्चिमात्य राष्ट्रांनी आपल्या लष्करी बळावरती प्रवेश केलेला होता. साहजिकच वर्षानुवर्ष अलिप्त असलेल्या जपानी जनतेला पाश्चात्यांचा हा प्रवेश जिव्हेरी लागला होता. परिणामी पाश्चात्य राष्ट्रांच्या प्रवेशामुळं शोंगुनला पडीची भूमिका घ्यावी लागली. पाश्चात्य राष्ट्रांबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे तह करावे लागले. पाश्चात्य राष्ट्रांनी शोंगुनबरोबर तह केल्यामुळं सम्राटाच्या आदेशाची पायमल्ली केली. सम्राटाकडं कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही. परिणामी या सर्व गोष्टींचा अपमान जपानी जनतेला वाटला आणि या संदर्भात पाश्चिमात्य राष्ट्रांच्या विरोधामध्ये जपानी जनतेमध्ये असंतोष वाढीस लागला आणि तिथून पुढील काळामध्ये पाश्चात्य राष्ट्रांची हकलपट्टी करण्यास जपानी जनता सावरली आणि मेइजी क्रांती घडून आली. मेइजी क्रांतीचं तिसरं कारण म्हणजे इतागाकीने केलेली वैचारिक जागृती. मेइजी क्रांतीच्या पार्श्वभूमीवरती शोंगुन घराण्याने सातत्याने जपानी जनतेची आर्थिक दृष्टिकोनातून प्रचंड प्रमाणामध्ये लूट केलेली होती.
परंतु शोंगून याच्या बलाढ्य शक्तीपुढं सर्वसामान्य जनताही नेस्ताभूत झाली होती. आपल्या सम्राटाचा झालेला अपमान, पाश्चिमात्यांचा जपानमध्ये झालेला प्रवेश या दोन मुद्द्याला धरून इतागाकीने जपानमधील सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृती निर्माण केली. शोंगून घराण्याच्या अत्याचाराचा पाडा सामान्य जनतेपुढे वाचला. याशिवाय वर्षानुवर्ष आपल्या सम्राटाला कशा प्रकारे अपमानित करण्यात येत आहे या संदर्भात सर्वसामान्य जनतेमध्ये जागृती केली. याच काळामध्ये भामागता इटो व ओकुमा या सरामजाई शाहीच्या घराण्यातील अमीर उमरावांनी आपल्या विशेष अधिकारांचा, आपल्या मालमत्तेचा स्वतःच्या देशासाठी त्याग केला. हाच आदर्श घेऊन पुढे अनेक जमीनदारांनी आपल्या संपत्तीचा त्याग केला. त्यामुळं या ठिकाणी जपानी जनतेत जागृती घडून आली आणि याचा परिणाम म्हणून नंतरच्या काळामध्ये शोंगूनला आपली सत्ता सोडावी लागली आणि त्या ठिकाणी जपानी सम्राटाचं वर्चस्व निर्माण झालं. मेईजी राज्यक्रांतीचं चौथं कारण म्हणजे शोंगून काही कियाचा उदारमतवाद. इसवी सन 1866 मध्ये शोंगून काही हिकीच्या हातामध्ये सर्व सत्ता आली. या शोंगून घराण्यातील सत्ताधीशाने आपण जपानसाठी, आपल्या राष्ट्रासाठी काहीतरी करू यासाठी प्रयत्न सुरू केले. जपानी जनतेच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जपानी जनतेमध्ये पाश्चात्य राष्ट्रांच्या आगमनाबद्दल तसेच पाश्चात्य राष्ट्रांनी आपल्या सम्राटाला दिलेली वागणूक या संदर्भामध्ये असंतोष निर्माण झालेला होता. थोडक्यात शोंगून काही किया याने जपानी जनतेच्या या भावनांचा आदर राखून त्याने स्वतःहून राजकीय सत्तेमध्ये आमूलाग्र बदल केला. त्याने आपल्या ताब्यामध्ये असलेली जपानची सर्व सत्ता सम्राटाकडे सुपूर्द केली. या घटनेला मेईजी क्रांती असं म्हटलं जातं. बालसम्राट मुत्सुहितो याने 14व्या वर्षी जपानची सत्ता अधिग्रहण केली. मुत्सुहितोने समारंभपूर्वक एडो या राजधानीमध्ये शपथविधी पूर्ण केला. पुढे एडो या राजधानीचं नामांतरण टोकियो या शहरामध्ये झालं. अशा रीतीने जपानमध्ये मेईजी क्रांती घडून बालसम्राट मुत्सुहितो याची सत्ता प्रस्थापित झाली. या घटनेला मेईजी क्रांती किंवा मेईजी घटना असं म्हटलं जातं. अशा प्रकारे या 4 विविध प्रकारच्या कारणामुळं मेईजी राज्यक्रांती जपानमध्ये घडून आली आणि याच क्रांतीनं नंतरच्या काळामध्ये आमूलाग्र असे बदल करून जपानला युरोपीय राष्ट्राच्या पंक्तीमध्ये नेऊन बसवलं. त्यानंतर मेईजी क्रांतीचं स्वरूप सम्राट मुत्सुहितो याने जपानची अधिकारसूत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर 6 एप्रिल 1858 मध्ये पंचसूत्रीची घोषणा केली. ही पंचसूत्री म्हणजे एक, जपानमध्ये यापूर्वी
समाजामध्ये विविध प्रकारचे स्तर होते, परंतु सम्राट मुत्सोहितोने आपल्या पंचसूत्रीनुसार या समाजातील सर्व वर्ग नष्ट करून आपण एकत्रित राज्यकारभार करू, सर्वसामान्य जनतेला राज्यकारभाराच्या ध्येयधोरणामध्ये सामील करून घेऊ, अशा प्रकारची घोषणा केली. त्यानंतर पंचसूत्रीतील दुसरा मुद्दा म्हणजे मध्यवर्ती सत्ता बळकट केली. यापूर्वी फक्त शोगुनच जपानच्या राजसत्तेवर प्रशासनावरती अधिसत्ता होती, परंतु सम्राट मुत्सोहितोने सत्ता हाती आल्यानंतर केंद्रीय सत्ताही बळकट केली. या प्रक्रियेमध्ये जपानमध्ये 2 सभागृहाची रचना करून वरिष्ठ सभागृहामध्ये राजसत्तेला अनुकूल असलेले प्रतिनिधी व दुसऱ्या सभागृहामध्ये जनतेचे सामान्य प्रतिनिधी यांना स्थान देण्यात आलं. परिणामी केंद्रीय सत्ता बळकट होऊन नंतरच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेचा सहभाग करून घेण्यात आला. त्यानंतर पंचसूत्रीतला तिसरा मुद्दा म्हणजे लोकांचं मत विचारात घेऊन राज्यकारभार केला जाईल, अशा प्रकारचं आश्वासन दिलं. चौथा मुद्दा, जुन्या रूढी परंपरा चालीरीती ह्या नष्ट करून पाश्चात्य राष्ट्रांबरोबर आलेले संबंध, नवीन आलेल्या कल्पनांचा स्वीकार, राष्ट्राला उपयुक्त होतील अशा संकल्पना घेऊन नवीन समाजाची रचना करण्याचा प्रयत्न मुत्सोहितोने केला. त्यानंतर पंचसूत्रीतील 5वी घोषणा म्हणजे सर्व लोकांना व्यावसायिक स्वातंत्र्य देण्यात आलं. यापूर्वी भांडवलदार आणि अमीर उमराव यांच्या ताब्यामध्ये उद्योगधंदे होते, स्वतंत्र व्यवसाय होते. परंतु आधुनिक काळात औद्योगिकीकरण, झालेली जागृती हे संदर्भ लक्षात घेऊन मुत्सोहितोने आपल्या पंचसूत्रीमध्ये जपानमधील लोकांना व्यावसायिक स्वातंत्र्य बहाल केलं. त्यामुळं नंतरच्या काळामध्ये अनेक घराणी उद्योग व्यवसायामध्ये शिरली आणि राष्ट्रवादाचा पुरस्कार करून नंतरच्या काळामध्ये जपानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकीकरण घडून आलं. परिणामी जपान हा आर्थिक दृष्टिकोनातून सबळ बनला गेला. अशा रीतीनं सम्राट मुत्सोहितोने 6 एप्रिल 1868 पंचसूत्रीची घोषणा करून जपानी जनतेला विविध प्रकारचे अधिकार आणि स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मेजी क्रांतीची वाटचाल, त्यामध्ये पहिला मुद्दा जपानची अलिप्तता. 19व्या शतकापर्यंत पाश्चिमात्य राष्ट्रांना किंवा युरोपीय राष्ट्रांना जपानचे दरवाजे हे पूर्णपणे बंद होते. 16व्या शतकामध्ये पाश्चात्य राष्ट्रांनी जपानमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. व्यापाराच्या निमित्ताने जपानच्या भूमीवर पाऊलही ठेवला. याच काळामध्ये इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच यांनी व्यापाराच्या निमित्ताने जपानमध्ये प्रवेश केल्यानंतर व्यापाराबरोबरच धर्म प्रसार करण्याचा प्रयत्न केला. परिणामी आपल्या देशाला हा धोका आहे हे ओळखून जपानी लोकांनी आपल्या देशातून परकीय राष्ट्रांची हकालपट्टी केली. त्यामुळं साहजिकच पुढील 2 शतकापर्यंत जपान हे राष्ट्र पूर्णपणे अलिप्त राहिलं गेलं. दुसरा मुद्दा, कमांडर पेरीचे आगमन. जपानमध्ये कमांडर पेरीने का आगमन केलं, यास 2 गोष्टी कारणीभूत होत्या. प्रबोधन युगानंतर
जगामध्ये अभूतपूर्व अशा घटना घडून आल्या. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, इंग्लंडमधील रक्तहीन राज्यक्रांती, नंतरच्या काळामध्ये झालेली औद्योगिक क्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, या सर्वांचा परिणाम जगातील विविध स्तरावर दिसून आला. त्यासाठी अमेरिका हे राष्ट्र अपवाद सुटू शकलं नाही. अमेरिकेनेही आपला व्यापार वाढवण्याचा प्रयत्न केला. हा व्यापार वाढवण्याच्या अनुषंगाने अमेरिकन अधिकारी कमांडर पेरी याने आग्नेय आशियातील देशांबरोबर तसेच चीनबरोबर आपले व्यापारी संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु यासाठी त्याला जपानमधील काही बंदरांची आवश्यकता होती. व्यापारी मार्ग हा जवळ असल्याकारणानं व्यापारी जहाजांना थांबा तसंच इंधन भरण्यासाठी हक्काची जागा अपेक्षित होती. म्हणून कमांडर पेरीने जपानी शोंगुनकडे या संदर्भामध्ये मागणी केली. सुरुवातीला जपानी शोंगुनने ही मागणी फेटाळून लावली. 1853 मध्ये अमेरिकन अधिकारी कमांडर पेरी याने मोठं सैन्य घेऊन जपानवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. अनेक लढाऊ जहाजं घेऊन तो त्या दिशेनं निघाला. परंतु ह्या सर्व गोष्टी पाहून शोंगुनने माघार घेतली. परिणामी जपानला अमेरिकेसाठी 2 बंदरं खुली करून द्यावी लागली. अर्थात याचबरोबर इतरही युरोपीय राष्ट्रांनी जपानमध्ये प्रवेश केला आणि आपले व्यापारी हितसंबंध जोपासण्याचा प्रयत्न केला. या घटनेनं अमेरिका आणि जपान यांच्यामध्ये तह घडून आला. त्याचबरोबर इतरही राष्ट्रांनी जपानकडून अनेक प्रकारच्या सोयी सवलती घेतल्या. त्यानंतर तिसरा मुद्दा, स्वराष्ट्राची प्रगती आणि परकीयांची हकालपट्टी. अमेरिकेप्रमाणेच इतरही राष्ट्रांनी जपानकडून विविध प्रकारच्या सोयी सवलती घेतल्या. अर्थात यामध्ये शोंगुनचा दुबळेपणा स्पष्ट झाला. शोंगुनने ना इलाजास्तव या राष्ट्रांबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे तह केले, अनेक प्रकारच्या सवलती दिल्या. परंतु जपानी जनतेला आणि काही अमीर उमरावांना ही गोष्ट रुचली नाही. परिणामी जपानी जनतेने 2 मार्गाने आपला असंतोष प्रकट केला. एक म्हणजे जपानमधील प्रस्थापित असलेल्या शोंगुनची सत्ता नष्ट केली आणि दुसरी म्हणजे पाश्चात्य राष्ट्रांच्या आधुनिक तत्वांचा संकल्पनाचा स्वीकार करून आपलं लष्करी सामर्थ्य वाढवलं आणि या ठिकाणाहून परकीयांची हकालपट्टी केली. अशा रीतीने स्वराष्ट्राची प्रगती साधित असताना या दोन्ही गोष्टी जपानी जनतेने साध्य केल्या. त्यानंतर चौथा मुद्दा, राजकीय सामाजिक आर्थिक परिवर्तन. मेइजी राज्यक्रांतीच्या वाटचालीमध्ये सम्राट मुत्सुहितो याने 6 एप्रिल 1858 मध्ये पंचसूत्रीची घोषणा केली. या पंचसूत्रीची घोषणा केल्यानंतर मुत्सुहितोने जपानमधील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक बाबतीमध्ये विविध प्रकारचे परिवर्तन घडून आणले. पंचसूत्रीनुसार विविध प्रकारच्या सोयी सवलती दिल्या. परिणामी या मुत्सुहितोच्या धोरणामुळं जपानमध्ये नवीन राज्यघटना निर्माण झाली, प्रातिनिधिक शासन व्यवस्था निर्माण झाली आणि परिणामी राजकीय परिवर्तन होऊन मेइजी क्रांती प्रामुख्याने घडून आली. या सत्ता परिवर्तनाला मेइजी क्रांती म्हणून असं ओळखलं जाऊ लागलं. या क्रांतीनं सर्वच क्षेत्रामध्ये आमूलाग्र असे बदल केले.
पुढचा मुद्दा, मेइजी शासन पद्धतीची संविधानिक वैशिष्ट्ये. मुत्सुहितोने जपानच्या शासन पद्धतीतील संवैधानिक आराखडा करण्यासाठी त्या काळामध्ये एका समितीची नियुक्ती केली. या समितीने पाश्चात्य राष्ट्रातील विविध घटनांचा अभ्यास करून, राज्यघटनांचा अभ्यास करून जपानसाठी नवीन घटना तयार केली आणि या नवीन घटनेनुसार जपानची प्रशासन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार राजपरिषदेची निर्मिती केली. या राजपरिषदेमध्ये राजाचे प्रतिनिधी, वेगवेगळ्या प्रकारचे मंत्री, व्यापारी प्रतिनिधी, अमीर उमराव यांचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर दुसरा मुद्दा, नोकरशाही. राज्यसत्तेचा प्रशासन वर्ग किंवा मुलकी अधिकारी म्हणजेच नोकरशाही. या नोकरशाहीमध्ये प्रामुख्याने व्यक्तीची क्षमता आणि पात्रता बघून त्यांची नियुक्ती केली जाऊ लागली. सर्वात महत्त्वाचे पद म्हणजे सम्राटाच्या मंत्रालयाचे. या मंत्रालयामध्ये विभागीय मंत्री, राजमुद्रा असलेले मंत्री हे प्रामुख्याने महत्त्वाचे मंत्री होते. जपानच्या सम्राटाला भेटायचं असेल तर याच मंत्र्यांच्या माध्यमातून जावं लागत असे. मंत्री परिषदेमधील मंत्र्याची नियुक्ती ही राजाच्या मतानुसार किंवा संमतीने केली जात असे. मेइजी शासन पद्धतीतील तिसरा मुद्दा म्हणजे मुलकी शासन व्यवस्था. लोकशाही प्रक्रियेमध्ये जशी मुलकी शासन व्यवस्था असते, अगदी त्याच प्रकारे नवीन संविधानानुसार जपानमध्ये नोकर वर्ग स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निवडला जात होता. परकीय विभागामध्ये जी मुलकी परीक्षा घेतली जायची ती अतिशय अवघड स्वरूपाची होती. परंतु जपानच्या गृह मंत्रालयामध्ये अधिकारी नियुक्त करण्यासाठी जी परीक्षा घेतली जात होती ती मात्र सोपी होती. या मुलकी शासन प्रक्रियेवरती राजा, मंत्री आणि राजकीय पक्षांचं प्रामुख्याने वर्चस्व असे. मेइजी शासन पद्धतीमधील चौथा मुद्दा म्हणजे सैन्य. पूर्वी शोंगुन हे घराणं लष्करशाही पत्करलेलं होतं. याशिवाय अनेक प्रकारची शोंगुन घराणे लष्कर बाळगून होते. त्यांचं स्वतःचं खाजगी सैन्य होतं. या सैन्याचा उपयोग राजाच्या आदेशावरून नंतर केला जात असे. जपानमध्ये मेइजी क्रांती झाल्यानंतर देखील शोंगुन अमीर उमराव यांनी आपली पारंपरिक प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु नवीन संविधानाची निर्मिती झाल्यानंतर मात्र यामध्ये महत्त्वाचे बदल घडून आणले. अनेक शोंगुनांनी आपले विशेषाधिकार सोडून दिले, सैन्य विसर्जित केलं. परिणामी हेच सैन्य नंतरच्या काळामध्ये जपानचं राष्ट्रीय सैन्य म्हणून पुढं आलं. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी युद्धमंत्री, आरमार मंत्री यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना विशेष प्रकारचे अधिकार देण्यात आले. त्यानंतर मेइजी शासन प्रणालीतील पाचवा मुद्दा म्हणजे राजकारणी आणि प्रतिनिधींची सभा. नवीन राज्यघटनेची निर्मिती करण्यासाठी इटो नावाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली. इटोने एक समितीची स्थापना करून विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास केला आणि जपानसाठी 1889 मध्ये नवीन राज्यघटना निर्माण केली. या नवीन राज्यघटनेनुसार
सम्राटाला अधिक महत्त्व देण्यात आलं. त्याचे पारंपरिक अधिकार तसेच्या तसे ठेवण्यात आले. संसदीय प्रतिनिधी मंत्री नेमण्याचे अधिकार राजसत्तेला देण्यात आले. अर्थात हे मंत्री हे अधिकारी पूर्णपणे राजाला जबाबदार होते. याशिवाय नवीन राज्यघटनेनं 2 सभागृहाची नियुक्ती केली. यामध्ये वरिष्ठ सभागृहामध्ये श्रीमंत वर्ग, अमीर उमराव, व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला. तर दुसऱ्या सभागृहामध्ये म्हणजे कनिष्ठ सभागृहामध्ये लोकप्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली. अशा रीतीनं मेजी शासन पद्धतीमध्ये वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा समावेश करून या शासन पद्धतीनं नवीन राज्यघटना ही जास्तीत जास्त भक्कम करण्याचा प्रयत्न केला.